आणि लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येतात, मुंबईत येतात। भारतीय रिझर्व्ह बँक आज 90व्या वर्षामध्ये पदार्पण करते आणि या निमित्ताने मुंबईतल्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स इथे कार्यक्रम आयोजित केला गेला। या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडेल। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर असतील। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, रिझर्व्ह बँकेचा कार्यक्रम आहे ही तर एक वेगळी गोष्ट आहे, पण लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीमध्ये मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात, मुंबईमध्ये येतात, तेव्हा त्यांच्या दौऱ्याकडे कसं पाहिलं जातंय? नक्कीच ज्ञानदा, जर का बघायचं तर आरबीआय 90 वर्ष पूर्ण होतात आरबीआयला, आणि या आरबीआयला 90 वर्ष पूर्ण होताना निवडणुकीचं धामधूम देखील आपल्याला पाहायला मिळतं। आणि या निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी या आरबीआयच्या कार्यक्रमाला येत आहेत आणि त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। सकाळी 11 वाजता या हा कार्यक्रम जो आहे तो कुलाबा नरिमन पॉइंट परिसरात जे NPCA आहे तिथं हा कार्यक्रम पार पडणार आहे। यामध्ये जर का बघायचं तर राज्यपाल रमेश बैस यांची देखील उपस्थिती असेल, सोबतच केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन असतील किंवा RBI गव्हर्नर असतील शक्तिकांत दास, हे देखील उपस्थित असणार आहे। एकूण आपल्याला माहिती आहे सध्याला महायुतीच्या जागांचा संदर्भात तिढा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि अशातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळेल। त्यामुळे एकूणच RBIच्या या कार्यक्रमाच्या चर्चेसोबतच निवडणुकीच्या संदर्भात देखील चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी काय संदेश देत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। सोबतच RBIला 90 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या निमित्तानं एक कॉईन जो आहे तो देखील बाजारात येणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील संबोधित करताना पाहायला मिळतील। नरेंद्र मोदी हे आपल्या अर्थव्यवस्थेबद्दल काय बोलतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एकूण तिसरी अर्थव्यवस्था व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या भाषणासोबतच लोकसभाच्या धामधुमीमध्ये पंतप्रधान काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।